सध्याच्या कलियुगात काय होईल आणि कोण काय करेल याचा भरोसा नाही, असे जुने जाणकार मंडळी कायमच सांगत असतात। असाच एक विचित्र प्रकार राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरात नुकताच उघडकीस आला। गोमाता समजल्या जाणाऱ्या गायी व शेळीवर अत्याचार करण्यात आला। राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरातील गीते वस्ती येथे आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे वय वर्ष 45 हा वासनांध इसम राहत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून तो परिसरात असलेल्या गायी व शेळ्यांवर अत्याचार करतोय। परिसरातील अनेक लोकांनी त्याला समज दिली, मात्र त्याच्यावर काही परिणाम नाही। त्याचे 3 लग्न झाले असून 3ही बायका त्याला सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली। वासनांध गणेश कांगळे जेथे राहतो त्याच्या शेजारीच राजेंद्र फ्रान्सिस साळवे वय वर्ष 50 हे त्यांच्या कुटुंबासह राहत असून त्यांनी काही कालवड पाळल्या आहेत। 17 मे 2025 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या दरम्यान राजेंद्र साळवे हे घरात झोपलेले असताना त्यांना त्यांच्या गायीचा ओरडण्याचा आवाज आला। त्यांनी घराबाहेर येऊन पाहिलं असता आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा स्वतःचे कपडे काढून गोठ्यातील 4-5 महिन्यांच्या गायीचे कालवडीसोबत लैंगिक अत्याचार करताना दिसला। त्यावेळी त्याला चांगला चोप दिला असता त्याने सांगितलं की मी पिलेलो होतो, त्यामुळे माझ्याकडून सदर कृत्य झालं, अशी कबुली त्याने दिली। आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा वासनांध इसम आहे। परिसरात अनेक छोट्या मुली व महिला राहतात। भविष्यात या वासनांध गणेश कांगळे याने एखादी महिला किंवा मुलीवर अत्याचार केला तर विपरीत घटना घडू शकते। सदर घटनेच्या निषेधार्थ गोरक्षक काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागू नये, त्यामुळे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीवरून आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे वय वर्ष 45 राहणार गीते वस्ती चिंचविहिरे तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 589/2025 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 11(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।